तर या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत डाळ तडका. आणि एक वाटी मूग डाळ घेतली आपण. मूग डाळ गरजेची आहे कारण तर धाबा स्टाईल आपला डाळ तडका. आणि टाकून आता आपल्याला दोन्ही डाळ दोन पाण्याने धुवून घ्यायचे असतात ते टाकून धुवायचे. तर थोडीशी हळद टाकू. थोडस तेल टाकू. डाळ झाकून घ्यायची आणि व्यवस्थित शिजून घ्यायची. आपलं वरण शिजलेलं आहे. आता याला फेटून घेऊ. मुगाच्या डाळीमध्ये थोडस पाणी घालून घेऊया गरम. हे बघा आपलं वरण मी गंजात शिजवलेलं आहे. तुम्ही कुकरमध्ये शिजवलं तर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. हे बघा आपलं वरण असं या पद्धतीने फेटून घेतलेलं आहे आणि मुगाच्या डाळीमुळे असे एकजीव होते. 3 ते 4 कांदे, 1 टोमॅटो, लसण, हिरवी मिरची आणि सांबार, मीठ, तिखट, कुचकरलेले धने, जिरं, राई, 3 ते 4 मिरच्या, हळद, गरम मसाला, विलायची, दालचिनी. याच्यातल्या 2 मिरच्या आणि थोडसा लसूण साईडला काढून ठेवूया तडक्यासाठी. कढईमध्ये आता तेल टाकून घेऊया आपण. तेल टाकून घेऊया. 2 लाल मिरच्या आणि दालचिनीचा तुकडा आणि मोठी विलायची टाकून घेऊया. तिला मोहरी टाकूया. तळतळली की जिरं टाकूया. आता धने टाकून घेऊया. थोडासा गॅस कमी ठेवायचा नाहीतर जळेल. चिरलेलं लसूण आणि थोडंसं आलं टाकून घेऊया. आता मिरची घालून घेऊया. थोडी हिंग घालून घेऊया. कांदा हा सोनेरी रंगावर परतून घेऊया. यामध्ये टमाटर टाकून घेऊया. कांदा आपला सोनेरी रंगाचा झालेला आहे. आता याच्यात मी मगाशी दाखवलेले पूर्ण मसाले घालून घेऊया. लाल तिखट, हळद, मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ सर्व फिरून घेऊया. वरण टाकून घेऊया. आता फोडणीमध्ये तडक्यासाठी थोडस गरम पाणी करूया. आपल्याला जसं लागलं तसं घेता येईल. या वरणाला उकळी येऊस्तर आपण तडक्याची तयारी करून घेऊया. तडक्यासाठी आपण तेल ठेवलेलं आहे. त्याच्यात 2 मिरच्या, लसणाचे तुकडे आणि जिरं टाकून घेऊया. तेल तापलं की झालं की आपण वरणामध्ये टाकायचं आहे आणि सवत झाकून घ्यायचं आहे. त्याच्यातनी त्याचा सुगंध होतो. तडका टाकून घेऊया आणि आपला तडका छान पद्धतीने तयार झालेला आहे. आता याच्यात थोडस सांबार घालून घेऊ. सांबार टाकून घेऊ. हे बघा धाबा स्टाईल डाळ तडका तयार झालेला आहे. आपल्या चॅनलला नवनवीन रेसिपीसाठी लाईक करा. बघा आपला डाळ तडका तयार झाला अशा पद्धतीचा.